मागील तासाला आपण वर्तुळ कंस याच्याबद्दल माहिती बघत होतो. त्याच्यामध्ये वर्तुळ कंस म्हणजे काय आपण शिकलो. त्यानंतर आपण केंद्रीय कोनाबद्दल माहिती बघितली. केंद्रीय कोनाचं माप आणि कंसाचं माप समान असतं हे आपण शिकलो होतो. त्यानंतर कंसाची एकरूपता हा भाग आपण शिकलो होतो आणि त्यानंतर आपण कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म आपण शिकलो होतो. आता या व्हिडिओमध्ये आपण जे काही कंसाचे गुणधर्म आहेत त्या गुणधर्मावरती आधारित प्रमेय शिकणार आहोत. यामध्ये पहिलं प्रमेय आपलं आहे ते म्हणजे एकाच किंवा एकरूप वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या जीवा, एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या जीवा एकरूप असतात हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं. मग त्यासाठी आपण बी केंद्र असलेलं वर्तुळ या ठिकाणी निवडलेलं आहे. बी केंद्र असणाऱ्या वर्तुळात आपल्याला माहित आहे की ABC आणि EQD हे दोन कंस आपण या ठिकाणी विचारात घेतलेले. मग आपण हे कंस जर एकरूप असतील तर आपण पक्ष लिहू शकतो. पक्ष आकृती बी केंद्र असणार वर्तुळात कंस ABC एकरूप कंस DQE हे आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे हे दोन कंस एकरूप आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आता साध्य काय आहे आपलं, तर आपलं साध्य आहे या ठिकाणी जेव्हा AC आणि जेव्हा DE आपल्याला एकरूप दाखवायचं. मग या ठिकाणी लिहूयात आपण साध्य जेव्हा AC एकरूप जेव्हा DE. मग आता हे साध्य मिळवण्यासाठी आपण सिद्धता देऊया. सिद्धता परत एकदा आकृतीची माहिती बघा. बी केंद्र असणार वर्तुळ आहे आणि बी केंद्र असणाऱ्या वर्तुळात या ठिकाणी ABC आणि कंस DQE हे एकरूप कंस आपल्याला दिले आहेत. मग आता आपण त्या कंसांना जोडणाऱ्या जर त्रिज्या आपण काढल्या तर आपल्याला या ठिकाणी दोन त्रिकोण मिळतात. आकृतीत बी केंद्र असणार वर्तुळात आपल्याला माहित आहे कंस ABC एकरूप कंस DQE हे आपल्याला दिला. DQE हे आपल्याला दिला. मग आपण या ठिकाणी जे काही त्रिकोण तयार झालेले आहेत त्या त्रिकोणांचा या ठिकाणी विचार करूया. मग पहिल्यांदा हे दोन कंस जर एकरूप असतील तर त्यांनी अंतरित केलेले काही केंद्रीय कोन आहेत हे केंद्रीय कोन सुद्धा कसे असतील, एकरूप असतील. म्हणून कोन ABC एकरूप कोन देता येईल. कुठला कोन
DBE याला समीकरण आपण 1 लिहूयात. एकरूप कंसाचे संगत केंद्रीय कोन. एकरूप कंसाचे संगत केंद्रीय कोन. आता या दोन त्रिकोणामध्ये त्रिकोण, आता आपण त्रिकोण ABC व त्रिकोण DBE या दोन त्रिकोणांचा आपण विचार करूया. आपल्याला माहिती आहे बाजू AB एकरूप बाजू आपल्याला लिहिता येईल DB. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप असतात. जर दोन वर्तुळ वेगवेगळे असली तरी ही त्रिज्या एकरूपच येणार आहे, कारण दोन वर्तुळ जी आहेत ती वर्तुळ सुद्धा एकरूप आहेत आणि त्यामुळे वेगवेगळी दोन जर वर्तुळ आपण वापरली तरी आपल्याला हे लिहिता येतं. त्यानंतर कोन ABC एकरूप कोन DBE समीकरण 1 मध्ये आताच आपण सिद्ध केलं 1 वरून. त्यानंतर बाजू, कुठली बाजू BC एकरूप बाजू आपल्याला लिहिता येते बाजू B, बाजू B एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, दोन्हीला कारण एकच आहे. म्हणून आपण लिहू शकतो त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण. कुठला त्रिकोण DB. काय कारण हे दोन त्रिकोण एकरूप असण्याचं? बाकोबा कसोटी, बाकोबा कसोटी. आणि म्हणून बाजू AC एकरूप बाजू आपण लिहू शकतो D एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, संगत बाजू. आणि म्हणून आपण लिहू शकतो म्हणून जीवा AC एकरूप जीवा कुठली D. तर अशा प्रकारे ही छोटी सिद्धता आहे, अतिशय सोपी आहे. तर ही सिद्धता तुम्ही काळजीपूर्वक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि तुमच्या वहीमध्ये ही सिद्धता तुम्ही सोडवायची आहे. आता आपण पुढील प्रमेयाकडे वळूयात. पुढचं जे कंसाच्या संदर्भातलं प्रमेय आहे ते म्हणजे एका किंवा एकरूप वर्तुळाच्या एकरूप जीवाचे संगत कंस एकरूप असतात हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं. एकाच वर्तुळात दोन जीवा एकरूप असतील किंवा दोन भिन्न वर्तुळात की जी वर्तुळ एकमेकांना एकरूप आहेत, तर अशा दोन एकरूप वर्तुळात जर का जीवा एकरूप असतील तर त्यांचे संगत कंस एकरूप असतात हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं. मग आता आपण पक्ष लिहू शकतो. पक्ष काय सांगता येईल तर
ओ केंद्र असणारे वर्तुळात जीवा PQ एकरूप जीवा याचा आणि साध्य काय आहे? साध्य आहे कंस PMQ एकरूप कंस SNR. तर हे कंस एकरूप आहे हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. मग आता ही सिद्धता देण्यासाठी आपण या ठिकाणी लिहूयात आकृती ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळात जीवा PQ एकरूप जीवा PQ एकरूप जीवा याचा दिले आहे. मग आता या दोन त्रिकोणांचा विचार करूया आपण. म्हणून त्रिकोण POQ आणि त्रिकोण ROS मध्ये बाजू OP एकरूप बाजू आपल्याला लिहिता येईल RO किंवा OR. त्यानंतर बाजू PQ एकरूप बाजू आपल्याला लिहिता येईल SR. त्याला कारण काय? पक्ष. त्याला कारण काय? एकाच किंवा एकरूप वर्तुळाच्या त्रिज्या. त्यानंतर बाजू OQ एकरूप बाजू आपण लिहू शकतो OS एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आणि म्हणून आपण लिहू शकतो त्रिकोण. कुठला त्रिकोण? त्रिकोण POQ एकरूप त्रिकोण ROS कुठली कसोटी? कसोटी. कसोटी. आणि मग हे दोन त्रिकोण जर एकरूप झाले तर ह्याचे संगत कोण एकरूप होतात हे आपल्याला माहित आहे. मग आपण लिहू शकतो म्हणून कोण POQ एकरूप कोण ROS एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. आणि हे तर कसले कोण आहेत? मग केंद्रीय कोण आहे. हे कंस PMQ व कंस SNR चे केंद्रीय कोण आहे. आणि म्हणून आपण लिहू शकतो कंस. कुठला कंस? कंस PMQ
एकरूप कंस आपल्याला लिहिता येतं SLR. तर अशा पद्धतीनं आपण ही सिद्धता देऊ शकतो. तर अतिशय सोपी सिद्धता आहे. जर का आपल्याला याच्यामध्ये काही अडचण असेल या सिद्धतेमध्ये तर तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला जर अडचण वाटली तर त्याच्याबद्दल मला तुम्ही विचारू शकता. अतिशय सोपी सिद्धता आहे. या ठिकाणी बाजूची कसोटी वापरून ही सिद्धता आपल्याला द्यायची आहे. म्हणजे केंद्रीय कोन एकरूप दाखवले की आपल्याला संगत त्याने अंतरित केलेले जे कंस आहेत ते एकरूप आपल्याला दाखवता येतात. ठीक आहे. तर आता आपण या ठिकाणी दोन प्रमेयांचा अभ्यास केला. ही दोन्ही प्रमेय तुमच्या लक्षात आले असतील. मग आता आपण काय काय शिकलो याच्याबद्दल आपण विचार करूया. दरम्यान तुम्ही ह्या प्रमेयाचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. फळ्यावर तुम्हाला हे प्रमेय पूर्ण सोडवून दिलेलं आहे. मग या प्रमेयामध्ये आपण बा कसोटी वापरून या ठिकाणी सिद्धता दिली हे तुम्हाला लक्षात येते. मग वर्तुळ कंसाच्या संदर्भात आपण काय काय शिकलो. तर ही जी काय आपण प्रमेय दोन शिकलो या दोन्ही प्रमेयामध्ये आपल्याला लक्षात येतं कंस पहिल्या प्रमेयात कंस APC आणि DQE हे कंस एकरूप मानले आहेत आणि त्याचे जे काही संगत विशाल कंस आहेत ते एकरूप मानून सुद्धा आपल्याला ही सिद्धता देता येते. आणि त्यानंतर आपण दुसऱ्या प्रमेयात एकाच जीवांचे संगत विशाल कंस एकरूप होतात का याच्याबद्दल आपण विचार करू शकतो. आता आपण सराव संच 3.3 कडे आपण वळणार आहोत. तर पान नंबर 62 आणि 63 वर जी काही उदाहरणं सोडून दिली आहेत त्या उदाहरणांचा तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि ती उदाहरणं तुम्ही तुमच्या वर्गपटाच्या वहीत लिहावायची आहेत. पान नंबर 62 वरती आणि 63 वरती तुम्हाला दोन उदाहरणं दिलेली आहेत. ती उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत. मग वर्तुळ कंसाच्या एकरूपतेमध्ये आपण काय काय शिकलो परत एकदा नजर टाकूयात. ज्या कोणांचा शिरोबिंदू वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो त्या कोणाला आपण केंद्रीय कोन असं म्हणतो. म्हणजे कुठलाही कोन जेव्हा त्याचा शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो तेव्हा अशा कोणाला आपण केंद्रीय कोन म्हणतो. त्यानंतर कंसाच्या मापांची जी काही व्याख्या आहे ती कंसाच्या मापाची व्याख्या आपण अशी करतो. जर का लघु कंसाचे माप हे त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. म्हणजे लक्षात ठेवा जर एखादा कंस हा लघु कंस असेल तर लघु कंसाचं माप हे त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा एवढं असतं. विशाल कंस असेल तर विशाल कंसाचं माप हे 360 वजा लघु कंसाचे माप या पद्धतीने आपल्याला मिळता येतं. आणि जर का तयार झालेले कंस हे अर्धवर्तुळे असतील तर या अर्धवर्तुळाचं माप हे 180 अंश असतं. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर पुढे आपण पुढचा मुद्दा शिकलो होतो तो म्हणजे दोन वर्तुळ कंसांच्या त्रिज्या आणि मापे समान असतात तेव्हा ते कंस एकरूप असतात. जर दोन कंसाच्या संदर्भात त्या कंसांच्या त्रिज्या समान असतील आणि त्यांच्या संगत केंद्रीय कोनांची माप समान असतील तर असे कंस एकरूप असतात. म्हणजे लक्षात ठेवा दोन कंस एकरूप असण्यासाठी त्यांना आंतरित करणारी जी वर्तुळ आहे त्यांच्या त्रिज्या समान असायला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांची केंद्रीय कोन समान असायला पाहिजे तेव्हा दोन कंस एकरूप होतात. त्यानंतर आपण पुढे शिकलो
एकाच वर्तुळाचा कंस एबीसी आणि कंस सीडी यामध्ये जेव्हा सी हा सामायिक बिंदू असतो तेव्हा त्यांची जी काय माप आहे ते मापांची बेरीज होऊन आपला तिसरा कंस मिळू शकतो. म्हणजे दोन कंसाच्या दरम्यान एखादा बिंदू सामायिक असेल तर त्यांच्या बेरजेतून आपल्याला तिसरा कंस मिळतो. त्यानंतर आपण आत्ताची प्रमेय शिकलो. एका वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या जेव्हा एकरूप असतात ते प्रमेय आपण यापूर्वी शिकलो. आणि आता असलेल्या फळ्यावरचे जे काय प्रमेय आहे एकाच किंवा एकरूप वर्तुळाच्या संगत जेव्हा जर एकरूप असतील तर त्यांनी अंतरित केलेले कंस सुद्धा एकरूप असतात हे आपण शिकलो. तर मित्रांनो या ठिकाणी आपण आता सराव संचाकडे वळतोय. सराव संच 3.3. तर या ठिकाणी आपल्याला पहिला जो प्रश्न दिलेला आहे सराव संच 3.3 मध्ये यामध्ये आपल्याला त्यांनी सी केंद्र असणारं वर्तुळ दिलं आहे. मग आपण लिहूया सी केंद्र असणारे वर्तुळा कंस DGF बरोबर 200 अंश आणि म्हणजे DGF या कंसाचं माप आपला किती दिलंय 200 अंश दिलंय आणि कोण ECF या कोणाचं माप आपल्याला दिलंय कोण ECF बरोबर 70 अंश दिले आहे. म्हणून माप कोण DCE माप कोण DCE आपला काढता येईल 360 वजा कंस DGF अरे कंस EF मग आपल्याला EF या कंसाचं माप माहित आहे. केंद्रीय कोणाचं माप 70 आहे म्हणून आपण लिहू शकतो म्हणून कंस EF बरोबर किती 70 अंश. मग आपण लिहू शकतो 360 वजा याचं माप DG या कंसाचं माप DGF या कंसाचं माप आहे 200 आणि EF चं माप आहे 70. दोघांचं मिळून माप किती झालं 270. म्हणजे हा जो कोण आहे माप कोण DCE हा किती तर 90 अंश एवढा मिळेल. DC या कोणाचं माप 90 अंश मिळेल. म्हणून कंस DE बरोबर 90 अंश. मग आता आपल्याला जर कंस DEF चं माप काढायचं म्हटलं तर DEF चं माप आपल्याला कसं मिळतं म्हणून कंस DEF बरोबर आपण लिहू शकतो कंस D अधिक माप कंस EF 90 अधिक 70 कंस DEF चं माप आपल्याला मिळतं 160 अंश. DEF चं माप आपल्याला मिळतं 160 अंश. किंवा तुम्ही 360 मधून डायरेक्ट
200 वजा करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी डीएफ या कंसाचं माप तुम्ही काढू शकता. आणि जर तुम्हाला डीसीई या कंसाचं माप काढायला सांगितलं असेल आणि डीएफचं माप काढायला सांगितलं असेल तर तुम्हाला या पद्धतीनं तुम्हाला हे उदाहरण सोडवता येईल. तर लक्षात ठेवा, आपलं पहिलं उत्तर या ठिकाणी मिळतं कंस डीई ची किंमत 90 अंश आणि कंस डीएफ ची किंमत किती मिळते 160 अंश. तर अशा पद्धतीने हे पहिलं उदाहरण तुम्हाला लक्षात आलं असेल. आता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे वळूयात. दरम्यान तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला त्रिकोण QRS जो परिवर्तुळ या ठिकाणी दिलेला आहे आणि त्रिकोण QRS हा कसला त्रिकोण आहे तर तो समभुज त्रिकोण आहे. मग आपल्याला या ठिकाणी दोन गोष्टी सिद्ध करायला सांगितलेल्या आहेत. पहिलं म्हणजे कंस QRS आणि QS हे एकरूप आहे हे सिद्ध करा म्हणून सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट कंस QRS चं माप 240 अंश आहे हे सिद्ध करायचं. तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी कंस कंस RS आणि QS एकरूप आहे हे सिद्ध करूया. मग आपण लिहूया त्रिकोण QRS हा समभुज त्रिकोण आहे. म्हणून जेव्हा QR एकरूप जीवा किंवा आपण सुरुवातीला बाजू एकूण दाखवूयात आणि नंतर त्या जीवा म्हणून दाखवूयात. म्हणून या त्रिकोणाच्या संदर्भात बाजू किंवा बरोबर बाजू किंवा एकरूप बाजू RS एकरूप बाजू हे QS आणि म्हणून जीवा जर एकरूप असतील तर एकरूप जीवांनी आंतरिक केलेले कंस एकरूप असतात. हे आपल्याला माहित आहे. मग आपण लिहू शकतो म्हणून कंस QR एकरूप कंस RS एकरूप कंस QS. तर अशा पद्धतीनं ते तीनही कंस आपला एकरूप दाखवता येईल. आता या तिन्ही कंसाचं माप मिळून किती आहे? तिन्ही कंसाचं माप मिळून आपण लिहू शकतो म्हणून कंस QR अधिक याला समीकरण 1 म्हणूया. हे आपण सिद्ध केलं हे तिन्ही कंस एकरूप आहेत. आता तिन्ही कंसाचं माप किती असेल म्हणजे कंस QR RS आणि QS ह्या तिन्ही कंसाचं माप मिळून किती असेल 360 अंश. कंस QR अधिक कंस RS अधिक माप कंस QS बरोबर 360 अंश. त्याला कारण काय? वर्तुळाचे माप. वर्तुळाचे माप. मग त्यांची समान पट जर का आपण x मानली
या मापाची समांतर x मान, मग आपल्याला काय मिळेल x अधिक x अधिक x, कारण तिन्ही कंस सारख्याच मापाचे आहेत, एक रूप आहेत, त्यांचं माप किती मानलं आपण x. मग या ठिकाणी ह्या तिघांची बेरीज किती 360 म्हणजे 3x बरोबर 360 अंश, x बरोबर 360 भागिले 3 म्हणजे आपल्याला मिळेल 120 अंश. मग आपल्याला कुठल्या कंसाचं माप काढायचं आहे तर QRS या कंसाचं माप काढायचं आहे. म्हणून आपण लिहू शकतो कंस माप कंस QRS. QRS म्हणजे इथलं x आणि इथलं x किती झाले 2x, मग 2 गुणिले 120. QRS चं माप किती मिळेल आपल्याला 240 अंश. QRS चं माप मिळेल आपल्याला 240 अंश. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे दुसरं उदाहरण व्यवस्थित सोडवता येतं. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया. पुढील तासाला आपण या सराव संचातील जे काही तिसरं उदाहरण आहे त्याची चर्चा करूयात आणि त्यानंतर आपण जे काही आंतरलिखित कोन आणि आंतरखंडित कंस आहेत त्याच्याबद्दल आपण पुढील तासाला माहिती बघूयात. तोपर्यंत थांबूयात. धन्यवाद.